मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिका वेरी, मी वाचूनही दुसरी गोष्टीच नाही. म्हणून बा अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्या वाचून दुसऱ्या वस्तूची गोष्ट देखील नाही. म्हणजे मुंगीपासून ते कुठल्याही मोठ्या विशालतेपर्यंत सर्व गोष्टी या माझ्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत. म्हणून मी मागच्या वेळी सांगितलं, ती चावली तरी खूप काही आरडाओरडा करू नका, काहीतरी माती बिती लावा, काय असेल ते करा, संपलं. नाही तर कायला जीवन आहेच, आहे की नाही. काय करू काय शकतो आपण त्या व्यतिरिक्त. त्यापेक्षा ईश्वराचं नाव घेतलं, बाबा त्याचं भलं काय म्हणायचं, मला बाजूला घे, संपलं. ऐसे जाणे जो साचे, तया चेहिरे जाहले ज्ञानाचे. म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे. म्हणून जड विनाशी भाव जाऊन ज्याला सर्व सच्चिदानंद स्वरूप दिसते, त्याला शुद्ध ब्रह्मज्ञान झाले असे समज. म्हणून तो उत्तम, मध्यम, कनिष्ठ या भावाचे स्वप्न पाहत नाही. म्हणजे आता बघा कसं झालं, आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे बघत असताना जडत्वाची जाणीव आहे. जड आणि विनाशी हे दोन भाव आपल्या डोक्यात असतात, बरोबर आहे. एक तर नष्ट होणार आणि जड स्वरूपामध्ये, हे दोन भाव फक्त आपल्या डोक्यामध्ये असतात. आपल्या मनाला असं नाही येत कधी की इथं चैतन्य कायम स्वरूपी स्थिर आहे. हे सांगावं लागतं आपल्याला लोकांना. स्वामींना सुद्धा सांगावं लागलं की आम्ही चैतन्य स्वरूपात आमचं कायम इथे वास्तव्य आहेच. सर्व संतांनी हेच सांगितले. परंतु ही भूमिका तितकी महत्वाची आहे की आपण साधनेमध्ये प्रत्येकातलं चैतन्यच बघावं. लक्षात आलं. हे खूप गुपित तिथं सांगितलेलं आहे या पर्टिक्युलर अध्यायामध्ये. हे गुपित आहे खूप. म्हणून प्रत्येकाकडे बघताना त्याच्या गुणदोषांकडे पाहण्यापेक्षा त्याच्या चैतन्याकडे बघावं. गुणदोष त्याला काय क्रिया प्रतिक्रिया द्यायचे ते आपल्या जाणीवांप्रमाणे जाणारच आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जेवढे सात्विक असाल, जेवढे तुमच्या जाणीवेमध्ये असाल, तेवढे तुम्ही ते गुणदोषांना माफ करायचं, काय करायचं ती तुमच्या लेवल प्रमाणे होणार आहे. पण बघताना काय बघायचं? चैतन्य बघायचं. ते पाटील आले 4-5 तिघ चौघ भाऊ बसले गजानन महाराजांच्या समोर. म्हणजे बसला इथे नुसता काही काम धंदा नाही तर जरा हे बघतो म्हणून उचलायचा प्रयत्न केला. त्यांना उठले का? उठले नाही, उठू शकले नाही. त्यांना कळलं हे काहीतरी वेगळंच गणित आहे की नाही. पण त्यांनी काय पाहिलं? त्यांच्यामधलं चैतन्य पाहिलं. लक्षात. म्हणून भक्तांनाची जी भूमिका आहे, दुसऱ्याकडे भक्तांनाची भूमिका ही हळूहळू बदलल्या गेली आणि ती सुरुवात आपल्यापासून व्हावी लागते. आपल्यामध्ये सुद्धा आपण आपलं चैतन्य बघावं, शरीर बघू नये. आपण कसे दिसतो, काय दिसतो याचा खूप विचार करू नये. नाही तर त्या विचारातच अडकतो. लक्षात घ्या. म्हणून आता
तुम्ही वय वर्ष 40-45च्या पुढच्या सर्व आहेत, 50च्या आसपासच्या सर्व लेडीज आहेत, खरेदी करत जाताना तीच साडी पाहिजे, मग असा कलर नको, हा झालाय वगैरे, जास्त काय भानगडीत पडून जातात. जास्त भानगडीत पडायचं नाही. सांगून टाकायचं सुनेला किंवा मुला, अरे तुला जी आवडेल ती, संपला विषय. हे आमच्या वडिलांकडनं शिकलो आम्ही, कडे सांगत नाही. हा, ते कधीच आमच्या बरोबर बाजारात आले नाही. आता त्यांना काय धोतर आणि तेच लागतं, त्याच्यावेळी 40 हा प्रश्न नाहीये. काय बरोबर ना खाणे कर, ते कधी काय टेलरकडे शिवून आणतात त्यांचे कपडे, टेलरकडे जाऊन मग ते माप घ्या, हे करा, अरे मग थोडं इथं ठिसा कर, इथं ठिसा कर, मागे पण कर, पुढे पण एखादा असू दे वगैरे, असले काही नाही. मग कॉलरला जरा बॉन्टेक्स पण कर, आणि मग पुढे एक पट्टी पण घे, जरा छान दिसते पट्टी वगैरे असली की. असले हे जे काही गोष्टी आहेत, या गोष्टी पुरुषांना लागू आहेतच, स्त्रियांना जरा जास्त प्रमाणात लागू असतात. म्हणून मी सांगितलं आहे की नाही. म्हणून ते काय म्हणतात, हे सगळं बघत बसण्यापेक्षा आपल्यातलं चैतन्य बघा. सुरुवात इथनं होते. आपल्यातलं चैतन्य बघायची सवय झाली की मग दुसऱ्यातही चैतन्य आहे हे कळायला लागतं. म्हणून दुसऱ्यातलं चैतन्य बघत जाणं, आणि एकातलं दुसरं, दुसऱ्यातलं तिसरं, आणि सर्वत्र चैतन्यच भरलेलं आहे ह्या जाणीवेत येणं. तेव्हा ऐसा प्रतीती रसाचा म्हणलंय. प्रतीती रस ही भक्ती आहे, लक्षात ठेवा. हा भक्तीचा भाव आहे. आपल्याला वाटते ही भक्ती कशी असेल, पण खरी भक्ती ही आहे. आपल्यातलं चैतन्य पाहणं ही खरी भक्ती आहे, आणि दुसऱ्यातलं चैतन्य पाहणं ही खरी भक्ती आहे. म्हणूनच तो भक्ता माझी राव होतो, आणि ज्ञानिया तुझी. अरे बापरे, सगळ्या पालुपदे एका ठिकाणी येतात बघा, एका गोष्टीतनं येतात. आपलं चैतन्य बघायचं, दुसऱ्यातलं चैतन्य. किती सोपं झालं ना गणित. आणि परत मग स्वामींनी सांगितलं तर लिहून टाकायचं, स्वरूपी विश्वरूप देखील विश्वरूप स्वरूप झालंय. त्याला चैतन्य स्वरूपात मी आहेच. ते कसं सांगितलं त्यांनी, ही साधना कशी केली असेल त्यांनी, आपल्यासारखीच होती ना. आणि खूप काही जुने नाही येत हो. एक 50-80 वर्षामधल्या काळामध्ये साधना करून वर आलेली ही माणसं आहेत. ब्रह्मस्वरूप झाले, परब्रह्म स्वरूप झाले. मग नुसतं नमस्कार करून कसं चालेल ना आपल्याला. नुसता नमस्कार करून चालणार नाहीये. तर भक्ता माझे राव होणं महत्वाचं आहे, आणि तो मार्ग त्यांनी सांगितला आहे. ही भूमिका आहे त्यातली. म्हणून ते म्हणतायत, म्हणून जड विनाशी भाव जाऊन ज्याला सर्व सच्चिदानंद स्वरूप दिसते त्याला शुद्ध ब्रह्मज्ञान झाले असे समज. म्हणून शुद्ध ब्रह्मज्ञान कुठलं, म्हणून मी म्हंटल ना तुम्हाला, बाकीच्या लोकांनी काय सांगितलं आहे काय नाही सांगितलंय, तुम्ही ते गुरु काय सांगतायत ते बघा. ज्यांनी हे घेतला नसेल अनुग्रह किंवा कुठला असं काही घेतलं नसेल, त्यांनी हे ठरवा की कुठल्या तत्वज्ञान काय सांगतंय त्यांचं. चिन्मयानंद महाराज हे सांगतायत का, हा फॉलो करा. रामकृष्ण परमहंस हेच सांगतायत का, हा तर फॉलो करा. जे जे संत होऊन गेले ते फॉलो करायला काही प्रॉब्लेम नाहीये. कारण त्यात डेस्टिनी जी आहे ती स्पष्टता आहे. डेस्टिनीची अस्पष्टता जर असेल तर आपल्याला ते झेपणं आणि आपण त्या मार्गाने जाणं हे सुद्धा चुकीचं असू शकतं. म्हणून हे डायरेक्ट साधना आहे ना. साधना कशी करायची कोणी विचारलं तर साधनेचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. ही साधना या पद्धतीने तुझं जीवनाची मांडणी कर, स्वरूपाचं ध्यान कर, प्रत्येकामध्ये चैतन्य बघायची सुरुवात कर, हळूहळू साधना वाढवत जा. ओव्हर अ पिरियड ऑफ 12 years you will achieve this. Okay, fair enough.
पण तेवढ्या दृढतेने करायला पाहिजे. 12 वर्ष अशीही जातातच नाही, तो प्रश्न नाहीये. म्हणून ध्येयाच्या जाणीवेतनं करता यायला पाहिजे. ते बाकीचं मग सगळे तुम्हाला माहिती आहे, ते काय आता सांगत नाही. म्हणून तो उत्तम मध्यम कनिष्ठ या भावांचे स्वप्न पाहत नाही. त्यामुळे हे जे भाव आहेत सर्व आत्मज्ञानाचे, विश्वस्वरूपाचे आणि त्याच्यातून विश्वातीताची जाणीव, हे जे 3 भाव आहेत, या 3 भावाच्या ज्ञानयुक्त जाणीवेतूनच जो साधना करतो त्याच्या दृष्टीने मध्यम, कनिष्ठ, खालती, वरती असं काही नसतं. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तू एवढा पर्सेंटेज आध्यात्मिक झालायस आणि एवढं पर्सेंटेज व्हायचं राहिलंय वगैरे वगैरे, या गोष्टींना फारसं महत्व नाही. लक्षात घ्या. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपल्याला कळतं इथं की शुद्ध ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात ते. म्हणून मी माझी या विभूती अधिष्ठिलिया व्यक्ती हे आघवे योग प्रतीती एकची मान. बघा, मी माझ्या विभूती व त्या विभूतीला अधिष्ठानभूत व्यक्ती या सर्वांचे माझ्याशी ऐक्य आहे या अनुभवाने तो सर्व मद्रूपच मानतो. त्यामुळे ही पंचमहाभूत प्रत्येकामध्ये आहेत. सत्व रज तम हे प्रत्येकामध्ये आहेत. ईश्वरी चैतन्य आत्मस्वरूपामध्ये प्रत्येकामध्ये आहे. ईश्वराच्या शक्ती प्रत्येकात कार्य करत आहेत. अशा रीतीने त्या माणसाकडे बघता यायला पाहिजे. कारण ती एकमेव व्यक्ती धरून चला, आपल्या वाडेकरांची समोर बसल्यात म्हणून त्यांचं उदाहरण घेऊ. यांची निर्मिती ईश्वराच्या विभूती म्हणून झाली नाही. त्या पण ईश्वराच्या विभूतीच आहेत. कारण त्याशिवाय ती निर्मितीच होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती ईश्वराची विभूती आहे या जाणीवेमध्ये प्रत्येकाला शिरता यायला पाहिजे. म्हणून प्रत्येक माणूस जो भेटेल येथे जे जे भेटेल भूत तयासी मानी भगवंत, हा त्याचा मूळ आधार आहे. लक्षात घ्या. तर आपल्याला त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, लहान आहेत, मग त्यांनी चष्मा घातलाय, मग त्यांना माझ्यापेक्षा कमी कळते का, ह्या सर्व गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. म्हणून माझी दृष्टी अशी व्हायला पाहिजे की त्या भगवंत स्वरूपच आहे. कुठं येतोय वाकडेपणा? कारण मी ईश्वर अशी वाकडेपणा घेऊ शकतो का? घेऊ शकत नाही. देहबुद्धी शून्य. पण होणार ती झाल्यानंतर बघू असं नाही करून चालणार आहे. म्हणून त्या दिसऱ्या बरोबरच देहबुद्धी शून्य करावी लागणार आहे. लक्षात ठेवा. साधना त्यालाच म्हणतात. हा, मी आता साधनेला बसतोय, मग जेव्हा आत्मज्ञान होईल तेव्हा बघू, तेव्हा मग 5 तास बसू. अरे असं नाहीये राजा, ते असं नाहीये. तू प्रत्येक क्षणाला ईश्वराच्या भूमिकेतनं बघायला लाग. म्हणजे तुला कळेल की तुला ते बघता येत नाही. मग तू धडपड करायला लागशील की माझं चुकतंय, मी त्यांच्याकडे तसं पाहू शकत नाही. पाहू का शकत नाही? माझी साधना कमी पडते, माझं ज्ञान कमी पडतंय. कारण कृष्णाने तर हे सांगितलेलं खरं जर असेल आणि मला जर कृष्णापर्यंत जायचं असेल तर मला हे करायला पाहिजे, नाही तर माझी कृष्णाची भक्ती पण खोटी आहे. लक्षात ठेवा. हा, एवढं जबरदस्त आहे ते प्रकरण. हो, कृष्ण सोडत नाही. मग आहे आतलं वितलं सुतलं तला ठेवलं सगळे बाकी पळा, तिथं जायचंय तिथं जाऊ. वेगळं म्हणजे कृष्णाची भक्ती करणं हे सुद्धा खूप अवघड गणित जातं बघा. लक्षात ठेवा. कारण पूर्ण ब्रह्म समजून घ्यायचंय आपल्याला.
म्हणून परब्रह्माच्या आविष्कारांच्या जाणीवा जशा जशा आपल्यामध्ये निश्चित व्हायला लागतील तस तस आपलं परब्रह्माचं स्वरूप आपलंच आपल्याला कळायला लागणार आहे. मग आपल्याला कळेल की अरे वाडेकर आजी अशा आहेत, किती वेगळा आहे ना, एकदम छान स्वभाव आहे त्यांचा. तो एखाद्याला दुसरा वाटेल, पण त्यांचं व्यक्तिमत्व वेगळ्या धाटणीनं ईश्वराने मानले. शीला कुलकर्णी किती वेगळ्या स्वभावाचा, म्हणजे तोच ईश्वर शीला कुलकर्णींमध्ये वेगळ्या जाणीवेतनं प्रवाहित होतोय. आणि तोच ईश्वर आमच्या नातू सरांमधनं कायम आहे की नाही. म्हणजे एकच ईश्वर आहे आणि तो विविध भावांनी बघत चाललेला आहे. ही साधना आपल्याला आपल्या जीवनात आणता यायला तर पाहिजे ना, का नाही आणता यायला पाहिजे. तर नुसतंच वाचून बघून मा काय मस्त झालं, छान सांगितलं, झालं भारी, पण ते आत उतरत आपल्या हृदयात उतरलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून एक तरी ओवी अनुभवी. मला वाटतं ही ओवी आपण अनुभवायला काही हरकत नाही. बेस्ट ओवी काय म्हटलं, तुमचं मला जमलं गेली बघा. सुंदर ओवी आहे, खूप सुंदर आहे. म्हणून अशा रीतीने अधिष्ठानीय व्यक्ती हे आगवे योग प्रतीची एकची माने. म्हणून या सर्वांचे माझ्याशी ऐक्य आहे. या अनुभवाने तू सर्व मद्रूपच मानतो, मद्रूपच माझ्यासारखंच मानतो. आणि त्यांनी त्याला शब्द काय वापरलाय, यांचा ज्ञानेश्वरांचा शब्द बघा, हे आगवे योग प्रतीती एकची माने. योगाची प्रतीती आहे म्हणजे काय, योगाची प्रतीती म्हणजे आलं परत मनाची आणि बुद्धीची पण एकच प्रतीती, संकल्पना विकल्पना ही की या परब्रह्मच आहेत, ही योगाची प्रतीती आहे. म्हणून योग प्रतीती शब्द खूप सुंदर शब्द आहे वापरलाय त्यांनी इथं. म्हणून अधिष्ठिलीय व्यक्ती हे आघवे योग प्रतीती एकची मानी. म्हणून निशंके येणे महायोगे. आता मी एकट्या यांना मानलं, मी एकट्या माझ्या सद्गुरूंना मानलं, हा परब्रह्म स्वामी स्वरूपानंद, आणि तुम्ही नाही, हा महायोग नाही. लक्षात ठेवा. हा ज्ञानेश्वरांनी खूप स्पष्ट केलंय ना या गोष्टी. म्हणून ते काय म्हणतात, म्हणून निशंके येणे महायोगे, मज मीनले मनाचेनी अंगे, एत संशय करणे न लगे, तो त्रिशुद्धी दाहला. म्हणून ज्याने भिन्न वस्तुत्वाची शंका निशेष नाहीशी होते, अशा अद्वैत दृष्टी रूप श्रेष्ठ योगाने जो माझ्याशी मनाने ऐक्य पावला तो मद्रूप होतो. हे मी त्रिवाद प्रतिज्ञा करून सांगतो, येथे संशय घेण्याचे कारणच नाही. म्हणून आपल्याला हा महायोग जमला पाहिजे. हे सर्व महायोगी म्हणतो ना आपण, त्याचं कारण काय आहे, यांच्या मन आणि बुद्धीच्या जाणीवांमध्ये सर्वत्र परब्रह्मच भरलेलं आणि तेही ठासून भरलेलं दिसतं, असं रामदास स्वामी म्हणतात. त्यांना दिसतं म्हणून ते महायोगी आहेत. योगी अरविंद महायोगी काय म्हणतो आपण त्यांना, त्याचं कारणच ही आहे. त्यांच्या मांडणीतला फरकात शिरून जाऊ नका. तो आपण पाहिला, तो विषय संपलाय. पण ते कृष्णाच्या तिथं गेल्यानंतर तिथंच आले ना, हे जे मी म्हंटल तुम्हाला ते तिथंच येतात. कारण सर्वत्र चैतन्य भरलेलं आहे हे ते पण मान्य करता येत. आणि प्रत्येकामध्ये आपल्याला त्या भावाने बघता यायला पाहिजे. आणि प्रत्येकाने या प्रकारे स्वतःची उत्क्रांती साधावी अशी तळमळ त्यांना सुद्धा आहेच की. तुकारामाची तळमळ आणि अरविंदांची तळमळ यात काही फरक नाहीच आहे कुठं. म्हणून हे संत एका जाणीवेवरती जेव्हा येतात तेव्हा ते सर्व एकच असतात गुरुतत्वाच्या जाणीवेवर.
म्हणून ते काय म्हणताय, म्हणून निशंके येणे महायोगे मज मीनले मनाचेनी अंगे. म्हणून अशा या अद्वैत दृष्टीरूप श्रेष्ठ योगाने अद्वैत दृष्टीचा योग जमला पाहिजे. अद्वैत दृष्टी म्हणजे बुद्धीची जाणीव आपण पाहिलं आणि मनाची जाणीव पाहिलं. म्हणून दोन्हीही जेव्हा जाणीव आलं तेव्हा आत्मज्ञान झालं. त्या म्हणजे श्रेष्ठ बुद्धीच्या जाणीवा तयार झाल्या योगी अरविंदांच्या तत्वज्ञानाप्रमाणे. ही जी श्रेष्ठ मनाची जाणीव आहे त्या मनाच्या जाणीवेच्या पुढे विश्वस्वरूपाच्या जाणीवा सुरू होतात, असं ते म्हणतात आदिमानस. बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये मग या प्रत्येक विश्वाच्या कणाकणामध्ये ईश्वरी चैतन्य कसं भरलेलं आहे याचा प्रतीती रसाचा तू भाव स्वतःमध्ये तयार कर. ही साधना आहे. आणि तिथं मग ते त्यांचा इन्व्हिटिव्ह माइंड, इंट्युटिव्ह माइंड, स्फुरणपूरित मन, अबोध मन वगैरे हा त्यांचा बोलण्याचा प्रांत तिथं सुरू होतो. लक्षात घ्या. त्यामुळे त्या जाणीवांमध्ये या जाणीवा जेव्हा जातात, ज्यालाच आपण ध्यानवर्गात सांगत असतो की हा उलटा प्रवास आहे. गुणक्षोभिणी मायेतनं पुढे जायचंय आणि दिसतंय त्याच्यातनं गुण मायेत जायचंय, त्याच्यातनं मग आपल्याला हिरण्यमयी कोशात जायचंय आणि हिरण्यमयी कोशातनं पुढे विश्वातीतच जायचंय. म्हणजे काय झालं, तेच झालं ना. स्वरूपाची जाणीव, विश्वरूपाची जाणीव. स्वरूपी विश्वरूप बघायला पाहिजे, विश्वस्वरूपी स्वरूप बघायला पाहिजे. स्वरूपा विश्वरूपा आगळे ओंकाराच्याही पलीकडचे नित्य तत्व निरंजन हरी, अशी ती भूमिका आहे. आणि ती शून्य, निशून्य आणि महाशून्य एकाच ठिकाणी सर्व रुळते बघा. शब्दात फक्त फरक आहे, एकच आहे सर्व. या भूमिकेतनं बघायचं आपल्याला. म्हणून या अद्वैत दृष्ट रूपी श्रेष्ठ योगाने जो माझ्याशी मनाने ऐक्य पावतो तो मद्रूप होतो. आणि हे मी त्रिवार प्रतिज्ञा करून सांगतो म्हटलेलं त्यांनी बाबा. त्रिवार 3 वेळा प्रतिज्ञा केली ज्ञानेश्वर महाराजांनी की अशा प्रकारे जो म्हणजे ब्रह्मशुद्ध ब्रह्मज्ञान ज्याला मिळतं, अशा प्रकारे जो साधना करतो त्याला शुद्ध ब्रह्मज्ञान मिळतं, तो परब्रह्म स्वरूपच होतो. हे मी त्रिवार वेळा सांगतो आणि येथे संशय घेण्याचं कारणच नाही असं म्हणता येतं. काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदादिटी तयाची भजनाचे नाटी मीची लाभे. कारण अर्जुना जो अभेद दृष्टीने माझे याप्रमाणे भजन करतो त्या त्याच्या भजनाने व्यवहारात एक मलाच घेतलेले असते. म्हणून अभेद दृष्टीने जो ईश्वराचं गुणगान गातो, भजन करतो म्हणजे कीर्तन. आता पूर्वीची संकल्पना होती कीर्तन, प्रवचन, गाणं हे काय म्हणतात, भजन म्हणतात वगैरे वगैरे. या सर्व गोष्टी या अभेद दृष्टीने माझे याप्रमाणे भजन करतो. म्हणून स्वतःची दृष्टी तशी तयार करावी. आपलं जीवन त्या पद्धतीत मांडावं लागतं प्रथम. आणि मग जी काही भजन तयार होतं ते साधनेचं भजन, जीवन जगण्याचं भजन, आपण जे बोलतो त्याचं भजन, हे ते त्याला ते भजन म्हणतात. स्वामी स्वरूपानंद तर म्हणायचे आपण आता भजन करूया. म्हणजे काय, ध्यान करूया. हे भजन आहे. म्हणजे आपण त्या जाणीवेत जाणं हे ते भजनाचं स्वरूप आहे. म्हणून जो अभेदृष्टीने माझे याप्रमाणे भजन करतो, याप्रमाणे म्हणजे जो प्रत्येक जीवामध्ये वस्तूमध्ये ईश्वराला पाहतो, हे ईश्वराचं भजन आहे. हे भक्तीचं स्वरूप मी जे म्हणतो तुम्हाला ते हे भक्तीचं स्वरूप आहे. त्या भूमिकेतनं त्याच्या भजनाने व्यवहारात एक मलाच घेतलेले असते. त्याच्यामुळे त्याच्या व्यवहारात फक्त एकटाच ईश्वरालाच घेतलेलं असतं.
म्हणून आपल्याकडे कुठलाही व्यवहार करत असताना फक्त ईश्वराशीच व्यवहार करतो आहोत या भूमिकेतनं तो व्यवहार करावा. काय ना तसं बरोबर तसा करतो ना आपण. कारण माझा त्यांचा व्यवहाराशी संबंध येतो म्हणून, बाकी त्यांना कळत नाही ते म्हणून त्या दृष्टीने तो व्यवहार करतो. म्हणून अभेदे जो भक्तियोग ते शंका नाही न एक खंग करिता ठेला तरी चांग ते सांगितले षष्ठी. म्हणून अभेदाने होणारा जो भक्तियोग, म्हणून याला भक्तियोग म्हणलेला आहे. येत भक्तियोग विस्तारेला, तो जो विस्तार आहे भक्तियोगाचा, की अशा प्रकारे ईश्वराकडे बघणं. सर्व लोकांमध्ये सर्वम खलुइदं ब्रह्म आणि मी ब्रह्म, या मी स्वतः ब्रह्म, या दोन्ही जाणीवा एकत्रित करून त्याची अनुभूती जी सांगितल्या जाते तिचं स्वरूपच असं आहे. गमागमस्यं गमनादिशीनं चिद्रूपदीपं तिमिरापहारं पश्यामि ते रूपं जनांतरस्थं नमाम्यहंसं परमात्मा. असं त्यामुळे ही साधनेची मूळ धारणा आहे. लक्षात ठेवा काय प्राप्त करायचंय, गुरुवाक्य काय आहे नेमकं, मला कुठल्या जाणीवेनी जगता यायला पाहिजे, हे मला रोजच्या रोज हे म्हणायचं कशासाठी, रोज सिद्धांत स्मरण करायचं कशासाठी, रोज हे अनुग्रह दिल्यानंतरच्या या ज्या हे साधना आहे ही म्हणायची कशासाठी. तर येथून पुढचं जीवन मी आता नेक्स्ट स्टेप घेणार आहे ते या भूमिकेतनं मला जगता यायला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागे. कारण तो काय आहे, तो खरा भक्तियोग आहे असं नाथ परंपरा सांगते. थोडक्यात सांगितलेली आहे भक्तियोग. गुरुंनी काय दिलं आपल्याला, भक्तियोग दिला. लक्षात ठेवा. आणि तो भक्तियोग ज्ञानयुक्त जाणीवेतून कर्मात सिद्ध करण्याचा तो योग आहे, जिथं मन आणि बुद्धी एकाच जाणीवेतून चालली पाहिजे. हा तो भक्तियोग आहे. म्हणून अनुग्रह आणि अनुग्रहाच्या जाणीवा गुरुच्या हृदयात शिरूनच कळल्या पाहिजे. कारण गुरु तसा जगतोय, जगला आहे, अजूनही जगत आहे. त्यामुळे हे जाणवलं पाहिजे आपल्याला की हा भक्तियोग कशा स्वरूपाचा आहे. म्हणून ते म्हणताय, म्हणून अभेदाने होणारा जो भक्तियोग त्यात पूर्ण ब्रह्मस्थिती प्राप्त होईल किंवा नाही ही शंका घेण्याचे कारणच राहत नाही. आणि आपल्यासाठी काही लोकांना आणि आपल्यासाठी सांगितलंय त्यांनी, आणि तो जरी थोडा खंडित झाला होत होणार का नाही होणार, बरोबर आहे की नाही. कारण आपल्या ज्या आपण अज्ञानातून ज्ञानाच्या जाणीवीत जाते. याचा अर्थ आपण काही 100% ज्ञानी झालोत का, नाही झालेलं, मान्य नाही झालेलं. परंतु आपण त्या ज्ञानाच्या जाणीवा 40% का होईना, 50% का होईना, 60% का होईना, 70% का होईना, ज्या भूमिकेतनं आपण चाललेलो असू त्या स्टेजेस प्रमाणे याच मार्गावर जर चालत असू तर बघा, या मार्गावर चालतोय की नाही हे आत्मपरीक्षण आहे. तर आपल्या आपला गुरु जागा करायला पाहिजे की मी असा करतोय का नाही करत. चुकलो असलो तर तेही आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून अनुताप आहेच का. रामदास स्वामी शेवटपर्यंत म्हणतायत, अनुदिनी अनुतापे तापदो रामराया. मग ते बघत नव्हते का त्यांच्या लोकांकडे, त्यांना काही माहित नव्हतं का तत्वज्ञान, तरी ते रामाला आळवणी करताय. कशी भक्ती आहे ही भूमिका आहे त्याची. म्हणून
ही शंका घेण्याचं कारण नाही, व तो खंडितही होत नाही. आणि खंड पडला तरी, ते काय म्हणतात बघा, जरी याच्यात खंड पडला म्हणजे 24 तासामध्ये एक आपल्याला 6 तास जमलं, 4 तास जमलं नाही, 8 तास जमलं, काही तास जमलं नाही, अजून 12 तास जमलं, काही वेळा 2 तासच जमलं, 20 तास जमलं नाही, हे खंडित आहे ना. साधनेमध्ये हे खंड येत राहतो. म्हणून याच्यामध्ये खंड पडला तरी ते कल्याणाचे असते असं म्हणले. ते कल्याणाचं असतं कारण तो भक्तियोग, तो म्हणजे तो भक्तियोग भगवंताच्या कृपेने पुन्हा सुरू होतो. ज्ञानेश्वरांनी क्लिअर केलेलं आहे, तो भगवंताच्या रूपाने तो करतो. म्हणून एकदा का त्यांनी धरलं ना आपल्याला, म्हणून त्याने आपल्याला धरावं, त्याने आपल्याला धरावं. आलं का लक्षात? ही त्या भक्तीची एक प्राथमिक देणी तर काय हरकत नाही माणसाने जुळवायला आपल्या आयुष्यात. म्हणून त्या भगवंताच्या कृपेने पुन्हा सुरू होतो असं 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायात काही परिचित नाही, पण सांगण्याचा हेतू काय मला म्हणजे ज्ञानेश्वरांना, की तुम्ही आहे त्या ठिकाणी साधनेला सुरुवात करा, डोंट वरी. आणि जी करा साधना ती या पद्धतीत करा, कारण तो अनंत आहे. आणि जो त्याच्यापाशी जायचा प्रयत्न करतो आहे तो सुद्धा अर्धवटच आहे. त्यामुळे त्याच्या स्वरूपात जोपर्यंत तो विलीन होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती विराट देह स्वरूपामध्येच राहते. पूर्ण परब्रह्म स्वरूपामध्ये देह विसर्जनानंतर तो ईश्वर घेऊन जातो. म्हणून त्याची काळजी करायची नाहीये. म्हणून या शरीर, जोपर्यंत शरीर आहे, या शरीराकडनं, या डोळ्यांकडनं, या आपल्या सर्व शब्द स्पर्श रूप रसगंध या सर्व जाणीवांकडनं अशा प्रकारची साधना सतत घडवत राहायची की आत्मज्ञानाच्या जाणीवा आणि विश्वस्वरूपामध्ये परब्रह्म कसं भरलेलं आहे याच्या शोधाच्या जाणीवा सातत्याने आपल्यामध्ये स्थापन करत राहायच्या. म्हणून आपल्यातलंही चैतन्य शोधायला पाहिजे, दुसऱ्यातलंही चैतन्य शोधलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून दुसरा सुद्धा परमेश्वर स्वरूप आहे हे आपल्या बुद्धीला सांगता यायला पाहिजे. सुना असतील त्यांनी सासवांना सुद्धा समजलं पाहिजे, आणि ज्या सासवा असतील त्यांनी सुनांना सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे असं मानलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं आपला भाव कसा असला पाहिजे. हे सुनेने असं कधीच म्हणायला नको, म्हणजे म्हणण्यासाठी नाही की आमची सासू खडूस आहे वगैरे. आमच्या सासूना खूप चांगल्या आहेत, पण त्या जरा शिस्तप्रिय आणि त्यांचं जे नॉलेज आहे ना ते खूपच वेगळ्या प्रकारचे. आम्ही कितीही शिकलो तरी आम्ही त्यांना कॉम्पिट करू शकत नाही. अगदी डॉक्टर झालो, इंजिनियर झालो तरी सुद्धा त्या कॉम्पिट करू शकत नाही त्यांना. असं सुनांनी म्हटलं पाहिजे, भले ती सासू कमी शिकलेली असे म्हटलं. कारण ही जाणीव, याच्याची शिक्षणाची गरज नाही, लक्षात घ्या. ही तुकारामाने मिळवलेली जाणीव आहे. तुका आकाशा एवढा झाला ना, मग मी माझ्या घराचा एवढा होत नाही अजून, त्याच्याही पुढे जायला पाहिजे, भारताच्याही पलीकडे जायला पाहिजे. आकाश तर अजून लांब आहे की नाही. तर ही जी जाणीव आहे ही अशा प्रकारे आपल्याला वाढवत नाही राहायला पाहिजे. हा साधनेचा गाभा आहे, लक्षात घ्या. साधना करायची ती कशासाठी? जप जाप्य करतो, देवांच्या पूजा करतो, आपण हे सर्व करतो, ते चूक आहे असं नाही. पण याच्यामध्ये जर माझी उत्क्रांती होत नसेल सोडून द्या आणि या मार्गाला असं म्हणतो. कारण माझी उत्क्रांती जर होत नसेल त्या साधनेतनं
मी त्या मूर्तीशिवाय किंवा त्या तो काय तांब्याचा किंवा त्या गणपती जो आमच्या परंपरेने घरात आलेला असतो त्याच्या पलीकडे जर कुठला विचारच करू शकत नसेल तर मी अडकलो ना. तुरुंगात अडकणं काय आणि त्याच्यात अडकणं काय, शेवटी अडकणंच आहे. म्हणून हे कुठेतरी या ज्ञानाच्या जाणीवा, कारण ज्ञानेश्वरांनी कधीच पूजा केलेलं कुठं दिसत नाही. त्यांनी कुठलीच व्रत वैकल्य केलेली दिसत नाही. एकच व्रत होत, मी ब्रह्म आहे आणि सर्व खरं, बस हेच. अडचणी आल्या, आपल्यापेक्षा घोर आल्या नाही, पण एकनाथ महाराजांचंही तेच व्रत होतं ना. म्हणून म्हणजे बाकीच्या गोष्टीकडनं आपल्याला हळूहळू त्या स्टेजला जाता यायला पाहिजे असं त्यांना म्हणायचंय. म्हणून हा जो काय म्हणतो आपण त्याला विभूती योग आहे, हा विभूती योग मन आणि बुद्धीच्या जाणीवेतनं साधता यायला पाहिजे. म्हणून तो विभूती योग आहे. कारण प्रत्येक घटनेला, प्रत्येक जीवाला विभूती स्वरूपात बघणं आणि ते बुद्धीला पटणं हे महत्वाचं आहे. आपल्याला काय होतं, बुद्धीला पटत नाहीये, तिथं प्रॉब्लेम आहे सगळा. म्हणून बुद्धीला पटवत जायचं. अशा प्रकारे या आजच्या इथं आपण थांबूयात. फक्त हे वाचतो इथलं, तोची अभेद कैसा हे जाणावया मानसा, साध झाली तरी परियेसा बोली जेल. ज्या अभेदाने भक्ती केली जाते म्हणून मी सांगितले, तो अभेद कसा आहे हे जाणावे असा जर तुझ्या मनात ध्वनी उमटला असेल तर सांगतो ऐक. म्हणून तो अभेद कसा जाणायचा हे आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. हरिओम.